शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव संजय गाढवे. कृषी उद्योजक भारत ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत आत्ता आपण आहोत आळकुटी या गावामध्ये. आळकुटी गावामध्ये अहिल्यानगर जिल्हा तालुका पारनेर. एक साधारणपणे उन्हाळ्याच्या जो आपला उन्हाळा कांदा होता त्या उन्हाळ्या कांद्याला आपण एका शेतकऱ्याला ट्रीटमेंट दिली होती आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि अतिशय सुंदर असं उत्पादन त्या शेतकऱ्यांना मिळालेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये त्याने तो कांदा साठवलेला होता. बऱ्यापैकी आज जवळपास 6 महिन्याचा कालावधी झालेला आहे. कांद्याची आरण आत्ता फोडलेली आहे आणि ही कांद्याची आरण फोडत असताना आपण एक सल्ला शेतकऱ्याला दिला होता की तो सल्ला असा होता की बाबा वॉटर सोल्युबल खतं, विद्राव्य खतं जशी 1261 असेल, 05234 असेल, 0050 असतील, या खतांचा अतिशय कमी वापर आपल्याला करायचा आहे आणि ऑर्गॅनिक ग्रेड त्याच्यामध्ये वापरायचा आहे. आणि आपण ह्या आरणीमध्ये ऑर्गॅनिक ग्रेडचा वापर जास्तीत जास्त केला होता आणि याचा अतिशय उत्तम असा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर मी शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपण त्यांच्यासोबत संवाद करूया. नमस्कार. 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 एक साधारणपणे आपण उन्हाळा कांद्याला ट्रीटमेंट दिली होती तुम्हाला. नक्कीच. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये एक गोष्ट सांगितली होती की बाबा केमिकलयुक्त खतांचा वापर आपल्याला कमी करायचा आहे 100. आणि विशेष करून आपण ज्या विद्राव्य खतं आहेत त्याच्यामध्ये 1261 असेल, 5234 असेल, 0050 असेल, ही खतं आपल्याला कमी वापरायची. एकदम कमी प्रमाणात आपण वापर केलेला आहे. तर तुमचा त्या कांद्याचा पिकाचा व्हिडिओ पण आपण काढला. दिलेला आहे. तर आपण त्या लिंकमध्ये यांचा व्हिडिओ पण आपण जो कांद्याचा त्यावेळेला काढलेला होता तो पण आपण लिंकमध्ये देऊयात. पण आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही ही आरण फोडलेली, जरा व्ह्यू थोडासा घ्या बरं आरणीचा. इथे बघा, हे इथं ह्या मालकीनबाई पण दिसत आहेत आणि कांद्याची निवड चालू आहे. मला सांगा साधारणपणे किती दिवसापूर्वी आरण ही तुम्ही लावलेली आहे? साधारण आता बघा 6 महिने होऊन 6 महिने झालेले आहेत. म्हणजे कांदा तुम्ही काही ह्या वर्षीच उत्पादित करत नाही? हो. दरवर्षी दरवर्षी तसं पाहिजे तर दरवर्षाच्या प्रमाणापेक्षा आमदा चांगला रिझल्ट. हा, नाही, आपण रिझल्ट बद्दल बोलू. मला एक सांगा, आरण साधारणपणे दिवाळीच्या आत तुम्ही फोडता? हो, दिवाळीच्या अगोदरच. हा. आता काय होतं, ह्या वर्षी बाजारभाव आत्ताशी वाढायला लागले आणि मी सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला बाजारभाव मिळायला सुरुवात होईल. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की ह्या वर्षी आपल्याला लेट कांदा फोडायची वेळ आहे. शिवाय उन्हाळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यात उच्च तापमान होतं भरपूर ताप आणि कांदे तापल्यामुळं अनेक आरणी सडलेले आहेत. बघवत नाही काहींच्या आरणी. तुमच्या परिसरामध्ये जेवढे आरणी आहेत त्या बऱ्यापैकी सडलेले आहेत. बरं. आपल्या आरणीमध्ये ही भीती होती की बाबा ही सुद्धा आरण टिकेल का नाही, पण मला कॉन्फिडन्स होता की आरण टिकणार आहे. टिकणार. आता इथं जर जवळ पाहिलं तर हा कांदा 6 महिन्याचा असताना जर आपण वरून जर पाहिलं, कांदा आता नवीन जो कांदा येतोय वरून, हा किती जरी कांदा आला याच्यामध्ये सडलेला कांदा तुम्हाला अजिबात दिसणार नाही. हा, बोल ना. अगदी नाहीच्या बरोबर हा कांदा सडलेला या ठिकाणी दिसतोय. हा अतिशय चमत्कारिक रिझल्ट आहे. याचं कारण आहे की कांद्यामध्ये कमीत कमी जे काय केमिकलयुक्त खतं आहेत त्याच्यामध्ये तुमची 1261 असेल, 05234 असेल, 0050 असेल आणि ही खतं अतिशय कमी प्रमाणामध्ये या शेतकरी नाहीच्या बरोबर वापरलेली आहेत. आणि हे नाहीच्या बरोबर वापरल्याचं रिझल्ट काय आलेलं आहे शेतकऱ्यामध्ये की ही आरण आज 6 महिन्याच्या नंतर फोडल्यानंतर सुद्धा या कांद्यामध्ये सड नाहीच्या बरोबर ताई इथं निवडतायत. मालकीनबाईच आपण त्यांना विचारू. गमेल्याचं पण असं गमेल्याची. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, मागं सर. ताई तुम्ही आता हा कांदा निवडता इथे, मला सांगा या कांद्यामध्ये सडीचं प्रमाण किती आहे? नाहीच ना. आपण इथे उकरून जरी पाहिलं तरी एखादा अर्धा अभावाने कांदा सडलेला दिसतो आणि सडलेला दिसतो तरी त्यात पाणी नाही, सुकलेला आहे कांदा. हा, म्हणजे याचा तुम्ही पण दरवर्षी कांद्याचे आरण फोडत असता, दरवर्षी तुम्हाला अनुभव आहे. या वर्षीच्या कांद्यामध्ये इतर वर्षीच्या कांद्यामध्ये फरक काय दिसतो तुम्हाला? चांगला आहे. 6 महिने झाले तर आरणीला तरी सुद्धा आरण क्लिअर निघलेली आहे. बरोबर आहे. आपण अतिशय कमी प्रमाणामध्ये केमिकलची खतं वापरल्यामुळे हा परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला जी ट्रीटमेंट मी कांदा करताना दिलेली होती तिचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा झालेला आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांना विचारायचा आहे. आपलं नाव परत एकदा सांगा. नाव सोमनाथ बाबाजी घोलप. हां, सोमनाथ बाबाजी घोलप. आपण तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा व्हिडिओ केलेला आहे. मला सांगा, 6 महिने कांद्याचे आरण टिकणं
ही गोष्ट अशक्य कोटीमधली बऱ्यापैकी शेतकऱ्यांमध्ये आपण पाहतोय सारखा पाऊस पडतोय आणि ही आरण आपली टिकलेली आहे. बरोबर. मला एक सांगा, जर कधी आपण केमिकलयुक्त खतांचा वापर केला असता अवघड होत. अवघड होतं. हे कांद्याचा आज पैसा घडतोय, कारण आज एक साधारणपणे 15 ते 20च्या दरम्यान बाजार भाव चालू. समाधान आहे व ठेवल्या सरशी थोडस व नक्कीच. नक्कीच. आणि आता काय अजूनही होतं, मी तुम्हाला सल्ला काय देईल की आता जो काही तुम्हाला करायचा आहे तर अजून एक लॉट तुम्ही ठेवा, कारण अजून पुढच्या काळामध्ये बाजार भाव पण आता कमीत कमी आता आज भरलं ना तर अजून एक 8 दिवस तर काय परत वापर टप्प्या टप्प्यावर. कारण आता जो शॉर्टेज आहे ना तो वाढायला सुरुवात होईल आणि बाजार इथून पुढच्या काळामध्ये चढणार आहेत. मग कृषी उद्योजक भारतने तुम्हाला जो सल्ला दिला, उत्पादन तर तुम्हाला भरघोस आलेलंच होत आहे. दरवर्षापेक्षा किंवा मालकीन बाई काय सांगता ऐका, काय दरवर्षी काय म्हणतात? वर्षापेक्षा जास्त निघला कांदा. हा, कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्याने दरवर्षीपेक्षा जास्त कांदा निघला आणि तो कांदा टिकला. पण महत्वाचा विषय काय आहे की तुम्हाला बाजारभावाच्या काळात अर्जन्सी नाही तयार झाली का आरण सडती, आणि मग आरण सडतीये म्हणून मग लवकरात लवकर कांदा विकायची गरज नाही पडली. गुलाब साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा बोला ना. ही जी आरण आपण पाहतोय ह्या आरणीमध्ये तुमच्या आरणीत सड नाही ही वस्तुस्थिती दिसते, नाहीच. पण इतर ठिकाणी ज्या काही आरणे आपण इतर पाहतो ठिकाणी जर गाडवे साहेब बघितलं तर काहींच्या आरणीकडं म्हणजे बघवत नाही. आणि विशेष म्हणजे काही जवळपास आहे का असं फक्त बघ जे उचलून टाकायचे बाकरावाल्यांना हे 10-20 हजार रुपये द्या आणि हे उचलून फक्त असं बाहेर म्हणजे टाका. आता ह्या काळापर्यंत ज्यांनी मे महिन्यामध्ये किंवा समजा साधारणपणे एप्रिल एंडिंग किंवा मेच्या सुरुवातीला आरणे भरलेले आहेत त्यांचे कांदे आता नाहीच. पाहायला सुद्धा नाही, सडूनच गेलेले आहेत. अक्षरशः माती झालेली. माती. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुम्ही एक काम करा, हे जे आरण आहे ना ते समोरचे ते गोण्यात बघत, परंतु आरणीच्या बाजूने जर गेले ना तुम्हाला कुठं घाण दिसते का काही दिसते का हे जरा तुम्ही चेक करा, कारण ह्या आरणीच्या बाजूला सुद्धा कुठं पाणी किंवा आरण सडलेली. एक मिनिट, तुम्ही जर हे बघितलं तर आपण हा जो भाग पाहतोय आरणीचा हा एकदम क्लिअर दिसतोय तुम्हाला. हा व्ह्यू घ्या तुम्ही, कारण आरणीच्या बाजूने सुद्धा 6-6 महिने झाले कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा कांदा सडलेला दिसत नाही, क्लिअर दिसतंय एकदम. बरोबर की नाही? हा कुठे आपण एका जागी नाहीये, तर सगळीच आरण आपल्याला एकदम क्लिअर दिसते. तुमच्या ह्या गोण्या भरलेल्या भरताना दिसत आहेत, म्हणजे सडीच ना आपल्याला हा क्लिअर दिसतोय बघा, एकदम पार कुठं सड नाही, डाग नाही आहे, क्लिअर कट कांदा दिसतोय आपल्याला याच्यामध्ये. शेतकऱ्यांना इथं तुम्हाला गोष्ट सांगायची, समजून घ्या. कृषी उद्योजक भारत ज्यावेळेस सल्ला देतोय की बाबा शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं, तर तुम्ही रासायनिक खतांचा वापर संतुलित करा. मी करू नका असं म्हणलेलं नाही, तर संतुलित करा. जिथं गरज आहे तिथं करायला लागेल, परंतु अतिशय कमी प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही ही रासायनिक खतं वापरताय त्याच्यामध्ये विद्राव्य खतं, मी खास करून यांच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की वॉटर सोल्युबल खतं पिकाचा कॅन्सर आहे, आणि ही वॉटर सोल्युबल खतं कमीत कमी वापरल्याचा अतिशय उत्तम रिझल्ट याची डोळा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मला तुम्हाला ह्या ठिकाणी समाधान याचं काय वाटतंय की तुम्ही जर का समजा आता आपण समोर दिसतो इथे खाली जर का तुम्ही पाहिलं तर सडलेला कांदा तुम्ही बघा, अख्ख्या आरणीला थोडंसं राऊंड मारून दाखवा की बाबा आपण नेमकंच घेतोय, अशातला काही प्रकार नाहीये. तर सडलेल्या कांद्याचं प्रमाणच तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. अतिशय ढळढळीत पुरावा तुम्हाला मी ह्या ठिकाणी देतोय. मला तुम्हाला ह्या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना समजून सांगायचे की कृषी उद्योजक भारत हा प्रकल्प शेतकऱ्याच्या हितासाठी अतिशय मोलाचे काही सल्ले घेऊन येत असतो, आणि हे सल्ले जसे घोलप साहेबांनी ऐकले तसे तुम्ही ऐकले तर तुमच्याही शेतामध्ये असेच अप्रतिम परिणाम पाहायला मिळतील. आणि म्हणून आम्ही येतोय तुमच्या शेतात, तुमच्या बांधावर, तुमच्या शेतीतला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी. नमस्कार. नक्कीच. आणि पहिली गोष्ट विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा. जसा घोलप साहेबांनी विश्वास ठेवला तसा तुम्ही पण विश्वास ठेवा, आणि निश्चित हे विश्वासाला पात्र नक्कीच फायदा होईल. नक्कीच फायदा होईल. नमस्कार.